नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी यूट्यूबवरती नवीनच चॅनल सुरुवात केलेली आहे. तरी माझ्याकडून काही बोलण्यात वगैरे चूक झाली तर सर्वांनी सांभाळून घ्यावे. आज मी आपल्याला चकली करून दाखवत आहे. चकलीसाठी मी 1 वाटी डाळ मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतले आणि चाळून घेतले. आता यामध्ये 1 वाटी डाळव्याच्या पिठासाठी 3 वाटी तांदळाचे पीठ टाकायचे. आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचे. चिमूटभर हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. 1 मोठा चमचा तिळ टाकायचे, पांढरे तीळ. आमच्याकडे तीळ जास्त खाल्ले जातात म्हणून मी थोडे जास्त वापरते. आणि थोडा ओवा टाकायचा. ओवा पण आमच्या मुलांना खूप आवडतो. एक वेळेस हाताने मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य आणि यामध्ये अर्धी वाटी कडकडीत तेलाचे मोहन घालायचे. आणि एका चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं की नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे. हाताने तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागले जाते. तेलाचे प्रमाण पिठामध्ये व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी पिठाला एका मुठीत दाबून घ्या. मूठ जर वळली तर तेल व्यवस्थित झालेले आहे. छान तेल सगळ्या बाजूंनी मिक्स करून घेतले. बघा आता तेल व्यवस्थित झालेले आहे. आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी टाकायचं. सुरुवातीला थोडंच टाका, कारण पीठ सैलसर झालं तर चकली नरम पडते. आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या. आपण कडकडीत गरम पाणी टाकले त्यामुळे थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा. पीठ छान एकजीव झालेला आहे. याला थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ खूप छान झालेलं आहे. व्यवस्थित नरम पण झालंय. आता एका कढईमध्ये तेल टाकू. तेल गरम होईपर्यंत आपण चकली पाडून घेऊ. चकली मशीनच्या साहाय्याने, आमच्याकडे याला सोऱ्या म्हणतात बरं का, याच्या साहाय्याने छान गोलाकार चकली पाडून घ्यायची. शेवटची कड दाबून घ्यायची म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही. आता बघा तेल गरम झालंय का, थोडंसं पीठ टाकून बघायचं. तेल छान कडकडीत झालंय. यामध्ये आता एक एक करून आपण चकल्या सोडून घेऊ.
सुरुवातीला जास्त चकल्या टाकायच्या नाही, 1-2-3 टाकून बघायच्या आणि टाकल्या टाकल्या त्याला चमचा पण लावायचा नाही. थोडेसे तेलाचे बबल्स कमी झाले की मग उलटून घ्यायची चकली. आमच्याकडे तळणीचे पदार्थ थोडं लालसरच पाहिजे बरं का, म्हणून मी चकली सुद्धा लालसरच थोडंसं लाल कलरमध्येच तळते. तळणीचे पदार्थ थोडेसे लालसर तळलेलेच आमच्याकडे आवडतात, कारण पांढरे राहिले तर ते कच्चेच आहेत म्हणतात. आता बघा शेवटचा रिझल्ट. चकली खूप छान झाली आहे. दुपारच्या नाश्त्याला मुलांसाठी चकली छान झाली, कुरकुरीत. धन्यवाद.